नमस्कार अभियोग्यता धारकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ सूरज सर या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची प्रोसेस चालू आहे. पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होत आहे आणि प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की आम्हाला नोकरी कधी भेटणार, आम्ही शिक्षक कधी होणार, आम्ही आमच्या स्वतःच्या हक्काच्या शाळेवर जाणार कधी, आम्ही शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणार कधी. हे प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचं टेन्शन आहे. प्रत्येकाच्या मनात विचार येत आहे की शिक्षक भरती कधी होणार. तारीख पे तारीख आपल्याला मिळत आहे. पोर्टलवर जाहिराती अपलोड होण्यासाठी 1 मे पासून जी सुरुवात झाली ती आत्तापर्यंत तर अजून जाहिराती अपलोडच होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कशा प्रकारची भरती होते आपल्याला माहीत नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो इतक्या दिवस ही भरतीची प्रोसेस चालू आहे, परंतु ऑथेंटिक जी माहिती आपल्याला मिळत नव्हती ती माहिती आज आपल्याला ऑथेंटिक माहिती विद्यार्थी मित्रांनो मिळाली आहे. खूप मोठी खुशखबर आहे विद्यार्थी मित्रांनो. जी ऑथेंटिक माहिती आपल्याला पाहिजे होती ती माहिती आपल्याला त्यांच्याद्वारे मिळाली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, फिंगर क्रॉस ना, आता आपल्याला आपल्या हक्काची जी नोकरी मिळणार आहे, ज्याच्यासाठी आपण संघर्ष केला विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यासाठी आपण ग्रॅज्युएशन केलं, आपण BEd केलं, आपण TET दिली, आपण CTT दिली विद्यार्थी मित्रांनो, आपण टेट दिली, तरीही अजून आपली जी कष्टाची पराकाष्ठा आपण ज्याला म्हणतो ती अजून चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. अजूनही आपण कष्टातच आहोत, परंतु आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तो दिवस आता दूर नाही. सकाळी मी व्हिडिओ टाकल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितला असेल, मी त्यावेळेस सांगितलं होतं की प्रेफरन्स लॉक केल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर कधी मिळतं आणि जॉईनिंग लेटर मिळाल्यानंतर आपली जॉईनिंग कधी होते हे देखील आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केला होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल 3 ते 4 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण टोटल जागा किती आल्या त्याबद्दल सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की त्या टोटल जागा ज्या पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत त्या 13 ते 14 हजार जागा पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण हे देखील सांगितलं होतं की येणाऱ्या 3 ते 4 दिवसात खूप मोठ्या प्रमाणात जागा अपलोड होतील आणि ह्या अपलोड होणाऱ्या जागांचा आकडा जो आहे तो 18,000 पर्यंत जाईल. म्हणजे जवळजवळ 13+5 अशा 18,000 जागा या पवित्र पोर्टलवर अपलोड होतील. हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं. आपण तो व्हिडिओ अवश्य बघा विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला आपण खूप वाट बघतोय एखाद्या चातकासारखी, चातक पक्षी जशी पावसाची वाट बघत असतो की पाऊस पडेल आणि मी तृप्त होईल, तसं आपण वाट बघतोय की कधी मी एकदा माझ्या हक्काच्या शाळेवर जाईल, कधी मी माझ्या हक्काच्या शाळेवर जाऊन माझ्या विद्यार्थ्यांना शिकवेल, कधी मी शिक्षक होईल. हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या स्वप्नासाठी आपल्याला खूप कष्ट करावं लागत आहेत, खूप रात्रंदिवस जागावं लागत आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघावं लागत आहेत अनेक यूट्यूबवरचे, परंतु आपल्याला ऑथेंटिक ही माहिती मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या या चॅनलवर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळणार आहे. जी माहिती आपल्याला प्रशासनाकडून मिळाली पाहिजे होती ती माहिती इतक्या दिवस मिळाली नाही, परंतु आज सर्वात महत्त्वाची जी माहिती आहे, जी ऑथेंटिक माहिती आपल्याला पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे खुशखबर आहे विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या 15 ऑगस्ट आपल्याला झेंडा जो फडकवायचा आहे तो आपल्या हक्काच्या गव्हर्नमेंट स्कूलमध्येच फडकवायचा विद्यार्थी मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं बी पॉझिटिव्ह विद्यार्थी मित्रांनो. तर आपण चला तुमचा वेळ वाया न घालता आपण ती बातमी काय आहे ती बातमी बघूया विद्यार्थी मित्रांनो. जे सहाय्यक शिक्षण आयुक्त आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, त्यांच्या माध्यमातून ही बातमी ही आपल्याला मिळाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना म्हणणं काय आहे की खाजगी अनुदानित शिक्षण संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी सध्या रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 1 मे पासून मुदतवाढ मिळाली, तर ती 30 मे पर्यंत 31 मे पर्यंत मुदतवाढ मिळाली. तिथून पुढे परत 15 दिवस म्हणजे 15 जून पर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानंतर परत 15 दिवस म्हणजे जवळजवळ 30 जून पर्यंत आपल्याला मुदतवाढ मिळाली. आता परत ही मुदतवाढ 10 दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत ही मुदतवाढ मिळाली आहे. म्हणून मुदतवाढ तारीख पे तारीखच आपल्याला मिळत होती आणि आपल्या ज्या आशा होत्या त्या आशा जवळजवळ निराशेमध्ये बदलल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येकाला एक प्रकारचा मानसिक त्रास होत होता की ही शिक्षक भरती म्हणजे काय आहे, नेमकी चालतं काय याच्यात फक्त तारीख पे तारीख भेटते, वर्ष वाया जातात, अनेक मुलं जे असतात ते अभियोग्यता यशभार होतात, परंतु ही शिक्षक भरती होते कधी. जे नवीन उमेदवार त्यांच्या मनात हा खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित राहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची गोष्ट म्हणजे त्या सहाय्यक आयुक्तांच्या मते संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यानंतर पुढील 15 ते 20 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. 15 ते 20 दिवसात म्हणजे 10 जुलै नंतर त्यांचं म्हणणं काय लक्षात घ्या,
10 जुलै नंतर 15 ते 20 दिवसात पवित्र पोर्टलवर यादी प्रसिद्ध होईल। विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, जर असं झालं म्हणजे तर याचा अर्थ तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की 10 जुलै जी आहे तो शेवटचा जाहिरात अपलोड करण्यासाठी ती दिनांक असेल आणि 10 जुलै नंतर लगेच आपल्याला प्रेफरन्स चालू होणार आहे। त्यांच्या बोलण्यात त्यांनी सांगितलं की 10 जुलै नंतर पुढील 15 ते 20 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांची यादी प्रसिद्ध होईल। ठीक आहे, त्यांचं इकडे 10 ते 20 दिवस इकडे तिकडे झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, परंतु आपण जर समजून घेतलं की 10 जुलैला ही स्टॉप झाली आणि 15 पासून आपल्याला प्रेफरन्स यायला लागले, तिथून पुढे 15 दिवस म्हणजे 30 पर्यंत आपल्याला प्रेफरन्स लॉक केले आणि 30 नंतर परत 15 दिवस म्हणजे 15 ऑगस्टला विद्यार्थी मित्रांनो ही जर शिक्षक भरतीची विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागली तर नवल होणार नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो 15 ऑगस्ट पर्यंत शिक्षक भरती ही होणार असं मला तरी वाटतंय आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे देखील होतंय। म्हणून मी म्हणतोय की 15 ऑगस्टचा जो आपल्याला झेंडा फडकवायचा विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्या हक्काच्या, आपल्या स्वतःच्या हक्काच्या, ज्या शाळेसाठी आपण वाट बघितली, ज्याच्यासाठी आपण मेहनत केली, ज्याच्यासाठी आपण रात्र जागलो, ज्याच्यासाठी आपण वर्ष अभ्यास केला, ज्याच्यासाठी आपण TET CTET पास झालो, ज्याच्यासाठी आपण खूप कष्ट आणि मेहनत केली, त्या स्वतःच्या हक्काच्या शाळेवर आपल्याला 15 तारखेला जायचंय आणि 15 ऑगस्टला स्वतः जे झेंडावंदन आपण करणार आहोत ते झेंडावंदन हे स्वतःच्या हक्काच्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये राष्ट्रगीत गाऊन एक अभिमानाने छाती फुगून आपण राष्ट्रगीत गाऊन आपली नोकरीची जी सांगणार आहोत जगाला की मला नोकरी लागली आहे, मी गव्हर्नमेंट शिक्षक झालोय। विद्यार्थी मित्रांनो हे स्वप्न आपलं 100% पूर्ण होणार आहे। त्यांच्यामध्ये 15 ते 20 दिवसात ती यादी लागेल आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात अंदाजे फर्स्ट फेजमध्ये 15 ते 18 हजार शिक्षकांची भरती होणार आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 13,000 जागा पवित्र पोर्टलवर त्यावेळेस अपलोड झाल्या होत्या जवळजवळ 3-4 दिवसापूर्वी आणि आता त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 15 ते 18 हजारच्या मध्ये हा आकडा 20,000 पर्यंत देखील जाऊ शकतो। येणाऱ्या 2-3 दिवसात खूप जागा वाढणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा 15 ऑगस्ट म्हणजे गुड न्यूज, आपण म्हणतो अच्छे दिन कब आएंगे, अच्छे दिन 100% येणार आहे। 15 ऑगस्ट पर्यंत 100% 15 ऑगस्ट पर्यंत त्याच्या आसपास विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या स्वतःच्या, आपण आपल्या हक्काच्या शाळेमध्ये मुलांना शिकवत असू तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप मोठी गुड न्यूज आहे। शशिकांत चिमणे जे सहाय्यक आयुक्त आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण, यांच्या मते हे सगळं होणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता पॉझिटिव्ह राहा, आनंदात राहा, लवकरच आपल्या हक्काची नोकरी ही आपल्याला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आता काही काळजी करू नका, प्रेफरन्स कसे द्यायचे त्याचा विचार करा। आता तुमचा स्कोर मॅटर करणार नाही, आता तुमचं आरक्षण मॅटर करणार नाही, एवढा मॅटर करणार आहे तुमचा प्रेफरन्स। म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स कसा द्यायचा त्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या चॅनलवर बघा, त्यानुसार प्रेफरन्स द्या। 100 नाही पण 90% तरी तुम्ही भरतीला लागाल ही मी आशा व्यक्त करतो आणि मी गॅरंटी तुम्हाला देतो। विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दल आणि तुमचा जो स्कोर असेल तो प्लीज कमेंट करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल देखील कमेंट करा आणि आपल्या हक्काच्या लाडक्या चॅनलला म्हणजेच मॅथ विथ सूरज सर या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। अशीच ऑथेंटिक जी माहिती असते शिक्षक भरतीची ती तुम्ही जॉईन होईपर्यंत तुमचा पहिला पगार येईपर्यंत आपण देणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद, हॅव अ गुड डे अँड गुड नाईट, थँक्यू।